एक नवीन सिनेमा येतो एक नंबर ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते मुलुंड का जो एक नंगा पोपटलाल आहे न शिंदेच्या दादीलाच आग लावली तर लाडके नवाब मलिक झाले त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही मंत्रिमंडळात बसत होतो। प्रश्न इतकाच माझा आहे देवेंद्र फडणवीसांना, जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते, नवाब मलिक हे सरकारी बाकावर बसले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक नीतिमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होतं की हे कसं योग्य नाही, त्यांच्यावर कशा केसेस आहेत आणि त्या कुठल्या प्रकारच्या आहेत, भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्याविषयीच्या भावना काय आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी एकतर ते पत्र मागे घ्यावं, नवाब मलिक यांच्या संदर्भात जे अजित पवारांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी, नवाब मलिक हे कसे गुन्हेगार आहेत, आम्ही त्यांच्यावर कसं एक भूमिका घेतलेली आहे, देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी हे जाहीर करावं नवाब मलिक यांच्यावरील सर्व आरोप सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सूडबुद्धीने ते खटले त्यांच्यावर दाखल केले। ते काल म्हणतात की मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे, नवाब मलिकांबद्दलची भूमिका घेतली। हो, पण तुमच्या सहकारी पक्षामध्ये आहेत ना, तुम्ही एकत्र सरकारमध्ये आहात। देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात, हे खोटं बोलतात बरं का, ते खोटारडे नंबर 1 आहे बरं का। एक नवीन सिनेमा येतो एक नंबर, तसे ते एक नंबरचे खोटारडे आहेत। मग असे मी तेच म्हणतो, त्यांनी आपलं पत्र वाचावं। देवेंद्र फडणवीस यांना जर ते पत्र मिळत नसेल तर मी त्यांना आज पत्र पाठवायला तयार आहे, माझ्याकडे पत्राची कॉपी आहे, ते पत्र मी जपून ठेवलं आहे, ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते, तुम्ही आज ट्विट करणार आहे का ते पत्र? ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते। देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नवाब मलिक यांच्याविषयी लिहिलेलं पत्र हे राष्ट्रभक्तीचं एक ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे की आम्ही किती नीतिमान आहोत आणि आम्हाला अशी माणसं आमच्या आसपास चालणार नाहीत आमच्या बाकावर, अशा प्रकारचं पत्र। आता ठाम भूमिका तुम्ही काय सांगताय, तुम्ही एक मान्य करा, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की देवेंद्र फडणवीस ये मुलुंड का जो एक नंगा पोपटलाल है, क्या उसका नाम मैं भूल गया, हाँ आप दे देना नाम उसका, नंगा पोपटलाल जो घूमता है यहाँ, उसने एक भूमिका ली थी कि ये देशद्रोही है नवाब मलिक जी, ये भ्रष्ट है, ये करप्ट है, उनको जेल में डाला, ईडी सीबीआई एनआईए, उनको टेररिस्ट से उनका नाम जोड़ा गया, ऐसा नहीं है, उनका नाम एक टेररिस्ट से जोड़ा गया, एक ग्रुप से जोड़ा गया। अब नवाब मलिक जी सरकार पक्ष में है। शिवसेना सोडताना की नवाब मलिक सारख्या माणसाच्या मांडीला मांडी लावून बसलेले होते म्हणून बघा, नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदेच्या दादीलाच आग लावली आहे। खरं म्हणजे यांना काय तोंड आहे, लाडक्या बहिणीने आता लाडके नवाब मलिक झालेत। नवाब मलिक यांच्यावरती अन्याय झालेला आहे, मी वारंवार सांगत होतो, आम्ही तेही सांगत होते, त्यांचं कोणी ऐकलं नाही तेव्हा। मग एकनाथ शिंदे काय म्हणत होते, नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही मंत्रिमंडळात बसत होतो। मग आता कोणत्या मांडीवर किंवा कशावर घेऊन बसलात तुम्ही? मांडीवरच घेऊन बसलात ना आता, का अजून कशावर घेऊन बसलात? शब्द मला माच्या ठिकाणी मला दुसरं काय टाकायचं नाहीये। देवेंद्र फडणवीस नैतिकतेच्या राष्ट्रभक्तीच्या हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत, हे बकवास आहे, ते नकली लोक आहेत आणि म्हणूनच हे होत आहे।